खरेदी करा स्टाईलमध्ये आणि शिवून घ्या बचतीमध्ये। नेरळमधील भिवंडी टेक्सटाईलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त खास ऑफर्सचा महाउत्सव। जेंट्ससाठी प्रीमियम शर्टिंग, सूटिंग, फॉर्मल शर्ट, ट्राउझर्स, जीन्स, पार्टीवेअर, ब्लेझर आणि लग्न सराईसाठी खास कलेक्शन आता किफायतशीर दरात। फक्त 1600, 2000 आणि 2500 मध्ये शर्ट आणि पॅन्ट शिवून मिळेल। प्रत्येक ड्रेसवर आकर्षक भेटवस्तू फ्री। उत्तम दर्जाचं कापड, आकर्षक डिझाईन, परफेक्ट फिटिंग, अनुभवी टेलरिंग सेवा। लग्न सराई, वाढदिवस, पार्टी, ऑफिस किंवा रोजच्या वापरासाठी शर्ट पॅन्टचे आकर्षक कलेक्शन आता तुमच्या बजेटमध्ये। भिवंडी टेक्सटाईल्स, युवराज रेसिडेन्सी, नेरळ कळंब रोड, लाईट हाऊस शेजारी, नेरळ। 9271448170। भिवंडी टेक्सटाईल, कमी खर्च, उत्तम पेहराव आणि परफेक्ट फिटिंगचा विश्वास। ऑफर मर्यादित कालावधीसाठी। आजच भेट द्या। नेरळ शहर आणि परिसरातील नागरिक गेल्या 3 दिवसांपासून अंधारात आहेत। घरातील वीज उपकरणे बंद, पाण्याचा प्रश्न, विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि दैनंदिन व्यवहार ठप्प। मात्र या अंधाराची झळ सर्वसामान्य नागरिकांना बसत असताना नेरळच्या राजकारणातील प्रकाशमान नेतृत्व मात्र कुठेच दिसत नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। लोकप्रतिनिधींच्या घरात इन्व्हर्टर आणि जनरेटरचा पर्याय उपलब्ध असल्याने त्यांना 3 दिवसांचा अंधार जाणवत नाही का, असा औपरोधिक सवाल आता नागरिक विचारू लागले। कारण निवडणुकीच्या काळात मतदारांच्या दारात पोहोचणारे अनेक नेते नागरिकांच्या मूलभूत प्रश्नावर मात्र महावितरणाच्या कार्यालयापर्यंत पोहोचताना दिसत नाहीत, अशी नागरिकांची नाराजी आहे। महावितरणाला वीज बिल थकले तर वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई ही वेळेवर होते। मग वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याची वेळ आली की नागरिकांनी कोणाकडे पाहायचे, हा प्रश्न नेरळकरांना पडलाय। विशेष म्हणजे नेरळ शहर आणि परिसरातील वीज पुरवठ्याचा प्रश्न आजचा नाही। उन्हाळ्यात वीज जाते, पावसाळ्यात वीज जाते आणि वर्षभर अजून वीज पुरवठ्याचा लपंडाव सुरूच असतो। म्हणजे नागरिकांना 12ही महिने अंधाराची भीती आणि महावितरणाला 12ही महिने बिलाची खात्री, अशी परिस्थिती असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे। यापेक्षा गंभीर बाब म्हणजे वर्षानुवर्षे स्थानिक राजकारणात सक्रिय असलेले आणि आगामी निवडणुकीत जनतेसमोर पुन्हा मतांसाठी जाणारे लोकप्रतिनिधी या प्रश्नांवर कुरटे आहेत। यांच्यासह विविध पक्षांचे स्थानिक नेते आणि पदाधिकारी यापैकी कोणीही नागरिकांच्या या प्रश्नांसाठी पुढाकार घेतल्याचे दिसून आले नाही, अशी नागरिकांची भावना आहे। गावाचा विकास झाला नाही, मूलभूत सुविधा मिळाल्या नाही, रस्ते, पाणी, विजेचे प्रश्न कायम आहेत। मग वर्षानुवर्षे लोकप्रतिनिधी म्हणून काम करून नेमके साध्य काय झाले, असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत। आगामी निवडणुकीत पुन्हा मत मागण्यासाठी नेते नागरिकांच्या दारात येतील, त्यावेळी नागरिकांनी एकच प्रश्न विचारावा, अशी चर्चा आता नेरळमध्ये सुरू आहे। आमच्या घरात 3 दिवस अंधार होता, तेव्हा तुमच्या घरातील इन्व्हर्टरचा उजेड थोडा आमच्यापर्यंत पोहोचवला होता का? महावितरणाच्या निष्क्रिय कारभारासोबतच नागरिकांच्या मूलभूत प्रश्नावर गप्प बसणाऱ्या स्थानिक नेतृत्वाविरोधातही आता नेरळकरांचा संताप वाढताना दिसत आहे। त्यामुळे आता सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आपले हेवे दावे दूर सारून महावितरण प्रशासनाला जाब विचारण्यासाठी नेते मंडळ एकत्र येतील का, हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे।